ते नव्हतं. मला सांगा तुमच्यात आणि राणादादांच्यात वाद झालाच कसा? तू होतास की समोर आणि काय सांगू? नाही नाही तसं नव्ह. याच्या आधी 50चा तुमचा वाद झाला हा, पण एवढा जाड झाला नव्हता हो. तुम्ही बी कशाला लावून धरायला राव? त्याआधी मी कुठेतरी चुकत होतो. पण या टायमाला मी बरोबर आहे. द्या मी जे करायलोय ते घराच्या भल्यासाठी. एवढं बी कळलं नाही राणादाला. आता त्या राणादासनी त्या कंपनीच्या अटी मान्य नाही. त्याला आपण काय करणार हा? आपण केवढं प्रयत्न केलेत पहिलेच ना. हेच मी बी हेच म्हणालोय. आता पायावर डोकं ठेवून लोळायचं तेवढं बाकी होतं बघ. मी होतो की त्यावेळी, मी बघितलं की. बघितलंस तर कशाला विचारायला लागलास काय झालं? तसं हो. मला काय म्हणायचं होतं, आपली एकदा डील ही फायनल झाली की नाही की खुशीत दारू प्यायला बसायचं. पण आज गम मध्ये दारू प्यायची वेळ आली. हो 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 संध्या इकडा ना. अहो काय करणार राव? अरे दुकानी गम का तुला एकट्यालाच झालंय काय? मला बी झालंय की. हो सनिदा, अहो एवढं मोठं घरावर शेतीवर संकट आलेलं होतं तरी पण तुम्ही दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही सा. आणि आता ही एक डील फिसकाडली म्हणून दारू पाहिजे काय राव? डीलचं काय नाही मरता. राणादानी अविश्वास दावलाय की नाही त्याने डोसकंच काढलंय माझं. मला इथं बसून कामाला लागलाय. मला म्हणजे आयुष्यात काही करायचंच नाही का मी? किती दिवसाचा आहेत गप्पू राहू? आता आपली इस्टेट आहे हा, त्याला लाजायचं काय? मला जर राणासारखा भाऊ असतं की नाही मी काय कामच केलं नसतं. मला जमणार नाही तुझ्यासारखं. अरे देवाने एवढं डोसकाने हातपाय दिले ते काय इथं बसून गायला दिलेत काय? तेच म्हणतोय मी की आपल्याला असं आयतं बसून काही जमणार नाही हो हा. काम केलं पाहिजे पण कराय गेलो तर सगळं पिसकड दे हो. मग टेन्शन येते. मग टेन्शन आले की अक्काबाई रे आपण. हो हो संध्या. अहो काय केलं हो संध्या? अहो हो संध्या. टेन्शन काय नुसतं तुलाच येतंय काय? अहो सनिदा असं करू नका. राणादा माझी पायतानानं पूजा करतील. आज अडवू नकोस मर्दा. आयुष्यात काय अर्थच राहिला नाही माझ्या. असं काय बोलू नका हो सनिदा. तर काय मर्दा, घरावर एवढी वाईट येळ आलती पण दारूला हात लावला नव्हता मी. कारण आम्ही सगळे एकत्र होतो. राणादा माझ्या माग आणि मी राणादाच्या माग असं खंबीर उभं होतो. एकमेकांची साथ होती मर्दा. आणि आता माझा भाऊ वज्र केशरी राणादा तोच माझ्या बिझनेसचा अडवायला लागलाय. माझ्यावर विश्वास दाखवायला लागलाय तो. माझ्यावर माझ्यासाठी एवढी साधी गोष्ट करू शकत नाही वय. हो संदा उगाच टेन्शन घेऊ नका. सगळं बरोबर होत. जाऊ द्या, जाऊ दे. तुला सांगतो उद्या. अरे काहीतरी करून दाखवायचा लई मोठा चान्स गेला रे हातातनं. लई मोठा चान्स गेला. राणादामुळे सगळ्या प्लॅनची वाट लागली बघ. एवढी मोठी मोठी स्वप्न बघितली होती माहिती नव्हतं तुला? होय आपण दोघांनी एकदमच बघितली होती स्वप्न. काय उपयोग नाही आता त्या स्वप्नात. तर कुणाचा आधारच राहिला नाही.
आता 6 आहे ती फक्त अक्काबाईची. अक्काबाईला आपण आणि आपल्याला अक्काबाई. अक्काबाई बाकी सगळं झूट आहे, सगळं झूट आहे. राणाचा मी का माझा नाही, तालमीचा आणि मळ्याचा. त्याला राहू दे तिथं. मला कोणाची साथच नाही, एकटाच आलो मी आता इथे. होती हो सगळे नीट. तर काय होणार आहे, राणा देणार आहे का आता साथ द्यायला? सगळं नीट होतंय म्हणे. मी असंच राहणार का इथे एकटा? अहो ताईसाहेब, स्वतःकडे जरा तर लक्ष दे जावा की हो. अहो बघा तुमचा हात बघा कसं झालं ती बघा. जरा तर क्रीम बिम लावत जावा की जरा. सनिदा बघा की परत एकटंच पडलं. लई खुश झालं होतं त्यांचा नवा बिझनेस सुरू होणार म्हणून, पण नशीब कायमच हुलकावणी देते बघा त्यासनी. जे सनिदांचं तेच तुमचं बी. तुमचं सनिदाचं नशीब म्हणजे पाऊस आहे बघा, पाऊस. पाऊस? हा, पाऊस नाही का हुलकावणी देत असतो तसंच तुम्हाला थोरले पण हुलकावणी देते आणि सनिदासनी त्यांचा बिझनेस. आणि हे समजा का नाही त्या मास्तरनीमुळे बघा. जाऊबाईंमुळे? त्यांचा काय संबंध? अहो आता काय ना काय तर असणारच की संबंध त्या मास्तरनीचा, नाहीतर एवढ्या हुलकावण्या. मला तर वाटायलंय त्या मास्तरनी नका नाही सह्या करू नका, ती डील कॅन्सल करा असं म्हणून रानाचं कान भरला असणार भाई. चंदे, तुझ्या डोसक्यात की नाही खरंच फॉल्ट आहे बघ. अगं जाऊबाई का करत्याल असं? त्यांचा स्वभाव आम्हाला चांगला माहिती. असला कुचकेपणा करणं त्यांना जमणारच नाही. ते नाही ताई साहेब, सनिदांची आणि रानादांची भांडणं झाली. आता काय? आता काय? त्या दोघांमधलं भांडण मिटलंच पाहिजे. आम्ही काहीतरी मार्ग काढू. आमचा नवरा या घरासाठी काहीतरी चांगलं करू बघतोय आणि घराला बी त्याची गरज आहे. नाही, आता आम्हाच काहीतरी करायला पाहिजे. हा करा करा, चांगलं कडक पाऊल उचला, ठणकावून सांगा समजासनी. हा चंदे, घरातली भांडणं ही कायम गोडी गुलाबीनच सुटत्यात. हे असं कडकपणा दावणं, ठणकावून सांगणं हे समजा सोडून दिलंय बघा मी आता. लईच गिळगिळीत झालायचा बघा ताई साहेब तुम्ही. श्रावण महिना सुरू व्हायच्या आधीच उपास सुरू झाला का वाटायलंय मला. अव जरा चरचरीत खाटकुट होऊ द्या की काय तर दावा की तुमचा झणका वटणीवर येतील बघा समधी. वा, लई हुशार आहेस ग तू खरं चंदे. एवढी हुशारी जरा अभ्यासात दावली असतीस का नाही तर आत्ता पतूर कलेक्टर म्हणून मिरवलं असतंच बघ. नाही बाई, कलेक्टर बनल्यावर ते लई कामं असतात म्हण. नग मी आपली तुमची पाठ राखीनच बरी आहे. बरं ते जाऊ द्या, तुम्ही दावणार ना हो झणका तुमचा, त्याशिवाय मज्जा येणार नाही बघा मला. अच्छा, म्हणजे तुला मज्जा यावी म्हणून आम्ही आमच्या घरात भांडणं लावून द्यायची काय? अव नाही, तसं काय बी नाही. चंदे, गोडी गुलाबीनं सांगतोय, तुला जर या घरात राहायचं असेल तर या घरासंगट, या घरातल्या माणसांसंगट इमानदार. जर परत काय काड्या करायला गेलीस की नाही तर तू आहेस आणि आम्ही आहे. आणि हे बघ, तुला जर मज्जाच करायची असेल तर तू जा की तुझ्या तात्याकडं. तिकडं काय भांडणं करायची असतील ती कर बरं. पण आमच्या घरावर जर परत वाकडी नजर टाकलीस तर याद राख. आबा तोबा. अव ताईसाहेब असलं काय बी नाही, असलं वाईट वंगाळी विचार माझ्या डोसक्यात बी नाही. तो मी ते आपलं सनिदासाठी बोलत होते. त्यांचं नशीब तेच तुमचं बी. त्याचा लोड तू घेऊ नकस चंदे.
प्रश्न पैशाचा असू दे नाहीतर दोन भावांमधल्या भांडणाचा, आम्ही सोडवू ती भांडणं. पण या दोघा भावांना आम्ही परत एक करणारच. यांच्या बदल्यात आम्ही राणा भाऊजींची माफी मागणार. पण या दोघांमधली भांडणं सोडवणार म्हणजे सोडवणारच. या घरातलं हसतं खेळतं वातावरण आम्ही परत आणणार म्हणजे आणणारच. रानादा, चल तालमीत जाऊ. चल रानादा, चल की तालमीत जाऊ. नाही नको, का? आज नको, उद्या जाऊ. आज काम आहे मला. चल मग आपण आज सायकल फिरवू. तू खेळ जाऊ. माझ्याबरोबर कोणच खेळत नाही. काका बोका बी खेळत नाही. तुझ्या पोटात दुखतंय काय? तुला ताप आला काय? नाही. मग का नाही म्हणतोस? कालपासून कोणच खेळत नाही आणि बोलत बी नाही. काय झाले रानादा? तू मोठा झाल्यावर सांगेन तुला. बर, मी झालो मोठा. सांग आता. लाडू ये उतर खाली. अरे सकाळपासून अजून नाश्ता पण नाही केलायस तू. चल आधी नाश्ता करून घे. नाही, काय झालं ते सांग पहिला मला. काका बोकाने रानादा का बांधले? कोण म्हणलं तुला? काल मी बघितलं की. अरे नाही रे, भांडण वगैरे काहीच नाही. बरं तू चल आधी आतमध्ये. गोदाक्काने तुझ्यासाठी काय खायला केलंय ते बघ. हा नाही, पहिला तू सांग. बरं मी सांगते, पण आधी तू खाऊन घ्यायचं. पक्क? हो पक्क. चल लवकर खाऊन घे. चला 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 लवकर. कालचा दिवस संपला. आज नवीन दिवस सुरू झाला. पॉझिटिव्हली सामोरं जा. काही ना काही मार्ग नक्की सापडेल. आणि मनात राग नका ठेवू. बरं चला उठा आणि नाश्ता करून घ्या. चला लवकर. चला उठा उठा. या नाश्ता करायला. लाडू हेलो, गुड मॉर्निंग पहलवान. पहचाना? कौन बोलते? भाई साहब मैं बलसारा बोल रहा हूँ. कुश्ती के ऑफर के बारे में कुछ सोचा, कुछ तय किया? अजून आहेच का तुमचं? तुम्हाला एकदा नाही म्हणून सांगितलं ना. अजून किती नाही म्हणून सांगू? देखिए भाई साहब, फेम और पैसा दोनों आपके कदम चूमेंगे. मला हे समजायची काय बी गरज नाही. ठेवा फोन. राणा भाऊजी, नाश्ता केलास ना तुम्ही? का खायला काय आणू? नाही नको. अजून राग गेला नाही वाटतं आमच्या ह्यांच्यावरचा. बारका भाऊ समजून विसरून जावा समज. त्यांच्या वतीनं आम्ही माफी मागतो पाहिजे तर. नाही वहिनी, तसं काय नाही. नाही नव, मग कसलाच राग नका ठेवू बरं. तुम्ही मोठं व्हायचा, मोठ्या मनानं माफ करून टाका आमच्या ह्यांना. तुमची नाराजी नाही सहन होणार हो त्यांना. वहिनी, अहो तसं असतं तर एवढं ताणून धरलं नसतं त्यानं. होय खरं.
पण होतात कवा कवा चुका. तुम्ही थोरलेपणानं माफ करून टाका बरं त्यांना. पण वहिनी, त्याच्या बदल्यात तुम्ही का माफी मागताय? ते जर घरात असतं तर त्यांनाच तुमच्या समोर आणलं असतं. पण काल संध्याकाळपासून जे बाहेर गेल्यात ते अजून आलंच नाहीत बघा. ते काय? वय आमच्या यांचा राग तर तुम्हाला माहिती आहे ना बरं ना भाऊजी. आम्हाला लई काळजी वाटायला लागल्या बघा. कुठं बसला असत्याल रातभर? अहो वहिनी, रातच्याला सांगायचं की. अहो सांगणार होतो खरं, पण आता येत्याल मग येत्याल असं म्हणून वाट बघत बसलो. आणि आल्यानंतर परत तुमच्या दोघांमध्ये वाद न ग, म्हणून खरं काही सांगितलं नाही. म्हणलं डोसकं शांत झालं की स्वतःहूनच येत्याल. नाही आलं. आम्ही फोन बी केलता पण नाही उचलला फोन. आम्हासनी आता मात्र लय काळजी वाटायला लागल्या बघा. उग परत काही कारभार करून बसायला न ग म्हणजे झालं. नाही वहिनी, काय बी काळजी करू नका. मी आता जातो ना, हुडकतो त्याला. देवा, या दोघा भावांमधली भांडणं लवकरात लवकर मिटू दे रे बाबा. आणि या घरात पहिल्यासारखं हसतं खेळतं वातावरण परत येऊ दे. गोदाक्का आणखी लवकर. आणते आणते. दिलो. गोदाक्का आणखी लवकर. आणले रे बाळा. धर. त्याला सगळ्या गोष्टींचा बरोबर अंदाज येतो. त्याच्यासमोर हे असं घडायला नको होतं. होय, बारक्या पोरांच्या मनावर लई लवकर परिणाम होतोय. समज कळते त्यासनी. सगळं सुरळीत होणार वाटत असताना सगळं बिघडलं. सूरज बी कधी नाही ते एवढा भडकला बघ. हो, यावेळी त्यांनी खूप मोठं प्लॅनिंग केलं होतं. आणि नेमकं अगं पण रानाचं पण बरोबरच आहे की. आता कोण चूक कोण बरोबर हे उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही. यातून फक्त वाद वाढत जाणार. हे वाद घराबाहेर जाऊ नये म्हणजे झालं. माऊ, हा, भाऊ असल्यावर तू भांडत असतो काय? नाही. का रे? काका बोकाने रानादा का भांडत होते? नाही रे, भांडत नव्हते. कोण म्हणाला तुला? मी बघितलं की. अरे नाही, ते तर नुसते बोलत होते. तुला वाटलं असेल तसं. माऊ, मला भाऊ नको. का? तो माझ्या संग भांडला म्हणजे. अरे सांगितलं ना, भांडण नव्हतं ते. पण वरडाबारडी होते की. ते बी नको मला. मला भाऊच नको. देव करू आणि दोघांच्यात समेट घडू.